श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा, सप्त तीनवयाचा, समास 6वा, वायुस्तवन. श्रीराम. धन्य धन्य हा वायदेव, याचा विचित्र स्वभाव. वायो करिता सकळ जीव वर्तती जनी. श्रीराम. हा वायुदेव खरोखरच धन्य धन्य आहे. याचा स्वभाव जरा विचित्र आहे. या वायूमुळेच या जगात सर्व जीव जगत असतात. वायो करिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास. वायो करिता शरीरास चळण घडे. श्रीराम. वायूमुळेच जीवांना श्वासोच्छ्वास करता येतो, नाना विद्यांचा अभ्यास करता येतो. वायूमुळेच शरीरास चलनवलन घडते. चळण वळण प्रासारण, निरोधन आणि आकोचन. प्राण अपान व्यान उदान समान वायू. श्रीराम. चलन वलन प्रसारण निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूमुळे होते. शरीरात प्राण अपान व्यान उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत. यांच्या रूपाने वायूच माणसाच्या शरीरात वावरतो. नाग कूर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो. ऐसे हे वायोचे स्वभाव उदंड सती. श्रीराम. नाग, कूर्म, कुकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. अशा रीतीने वायूचे स्वभाव उदंड आहेत. वायो ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतांस पुरवला. तेथुनी पिंडी प्रगटला नाना गुणे. श्रीराम. प्रथम वायू ब्रह्मांडात प्रगटला. तेथे ब्रह्मादी अनेक देवता त्याने निर्माण केल्या. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रगटला. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव. मृत्युलोकीचे मानव विख्यात राजे. श्रीराम. स्वर्गलोकातील सर्व देव तसेच पुरुषार्थी असे दानव, मृत्युलोकातील मानव आणि इतर प्रख्यात राजे. नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे. वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती. श्रीराम. नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर जलचर प्राणी वगैरे या वायूमुळेच आनंदात क्रीडा करीत असतात. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळव घेचळे. उठती वन्हीचे उबाळे वायो करिता. श्रीराम. या सर्वांमध्ये वायू खेळत असतो. सर्व पक्ष्यांचे समुदायही वायूमुळेच उडतात, हालचाल करतात. आगीचे लोळही वायूमुळेच उठतात. वायो मेघाचे भरण भरी, सवेच पिटुनी परते सारी. वायो ऐसा कारभारी दुसरा नाही. श्रीराम. वायूच मेघांना आकाशात भरतो, नंतर स्वतःच त्यांना झोडपून दूर सारतो. वायूसारखा कारभारी दुसरा कोणी नाही. परिते आत्मयाची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता. परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. श्रीराम. शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो. पण बाहेरील वायू व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला मर्यादाच नसते. गिरीहून दाट फौजा, मेघ उठिले लोक काजा. गरज गरजो तडक विजा वायो बळे. श्रीराम. पर्वताच्या शिखरां वाचून मेघांच्या दाट फौजा लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्रित करतो. वायूच्या बळानेच मेघ गर्जना करू लागतात, विजा तडकू लागतात. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा, ग्रहमंडळे मेघमाळा. ये ब्रह्मांडी नाना कळा वायो करिता. श्रीराम. या ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला, ग्रहमंडले आणि मेघमाला इत्यादी नाना कळा वायूमुळेच होतात. एक वटले ते निवडे ना, कालवले ते वेगळे होये ना. तैसे हे बेंचाड नाना केवी कळे. श्रीराम. वायूमुळेच पंचमहाभूते एकवटतात. ती वेगळी निवडून काढता येत नाहीत. त्यांचे मिश्रण झालेले असते, ते वेगळे होऊ शकत नाही. याप्रमाणे हा सगळा गुंता झालेला असतो, तो कसा कळणार? वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा. तैसे जीव हे नीरा, सरीसे पडती. श्रीराम. मोठा सोसाट्याचा वारा सुटला की असंभाव्य गारा पडू लागतात. तसेच त्या पाण्याबरोबर अनेक जीवही पडतात. वायू रूपे कमळ कळा, तोची आधार जळा.
तया जळाच्या धारे भूगोळा शेषे धरिले श्रीराम. कमळाला जसा देठाचा आधार असतो तसा जल, भूगोल आणि शेष इत्यादींना वायूचा आधार असतो. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा श्रीराम. वायू हा शेषाचा आहार आहे. त्या वायूने शेषाचे शरीर फुगते आणि मग तो भूमंडळाचा भार सहन करू शकतो. महाकूर्माचे शरीर भले, नेणो ब्रह्मांड पालथे घातले, एवढे शरीर ते राहिले वायोचे निश्रीराम. महाकूर्माचे शरीर भले मोठे असते. त्याच्याकडे पाहिले की ब्रह्मांड जणू पालथे घातले आहे की काय असे वाटते. ते एवढे प्रचंड शरीर वायूमुळेच राहते. वारा हे आपुले दंती, पृथ्वी धरिली होती, तयाची एवढी शक्ती वायू बळे श्रीराम. वराहाने आपल्या दाढांवर पृथ्वी धारण केली होती. त्याला वायूच्या बळानेच एवढी शक्ती लाभली होती. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायो स्वरूप विचार विवेकी जाणती श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि चौथा स्वतः जगदीश्वर हे सर्व वायू स्वरूपच असतात हा विचार विवेकी जाणतात. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, सिद्धयोगी भारेंभार वायो करिता श्रीराम. 33 कोटी देव, 88,000 ऋषीश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी हे सर्व वायुरूपच असतात. 9 कोटी कात्यायणी, 56 कोटी चामुंडिणी, 8 कोटी भूतखाणी वायो रूपे श्रीराम. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडा आणि 3.5 कोटी भूतयोनी ही सर्व वायुरूपच असतात. भूते देवते नाना शक्ती, वायो रूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीवनेणो किती भूमंडळी श्रीराम. भूते दैवते नाना शक्ती यांचे देह वायुरूपच असतात. या भूमंडळावर असेच किती वायू स्वरूप जीव आहेत ते कोण जाणणार. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकास गेला, सकळा ठाई पुरवला समर्थ वायू श्रीराम. पिंड ब्रह्मांडाला पुरून वायू बाहेरून आवरण करण्यास गेला आहे. असा हा वायू समर्थ असून सर्वांठाई पुरून उरला आहे. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे श्रीराम. अशा या समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे. त्या हनुमंताचे तन मन रघुनाथाच्या स्मरणात लागलेले आहे. हनुमंत वायोचा प्रसिद्ध, पित्या पुत्रांचं नाही भेद, म्हणून दोघेही अभेद पुरुषार्थ विशी श्रीराम. हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून पितापुत्रात भेद नाही, म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीत दोघेही समान आहेत. हनुमंतास बोलिजे प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे विण सकळ व्यर्थ होत जाते श्रीराम. हनुमंताला प्राणनाथ म्हणतात. यावरून त्याचे सामर्थ्य किती आहे हे कळून येते. एक प्राण नसेल तर सर्व व्यर्थच जाते. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायो रोधला होता, सकळ देवांचा अवस्था प्राणांत मांडले श्रीराम. पूर्वी सूर्यबिंब ग्रासण्यास गेला असता हनुमानाला इंद्राचे व्रज लागून मूर्छा आली. तेव्हा हनुमंताचा मृत्यू ओढवला असता, पण वायूने सर्वांच्या प्राणांचा निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणांत अवस्था झाली. देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन, वायू प्रसन्न होऊन मोकळे केले श्रीराम. तेव्हा सर्व देवांनी मिळून वायूचे स्तवन केले. वायूने प्रसन्न होऊन सर्वांना मोकळे केले. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले श्रीराम. तेव्हा सर्व देवांनी हनुमंतास अनेक वर दिले. म्हणून असा हा थोर प्रतापी हनुमान म्हणजे ईश्वरी अवतारच आहे. सर्व देव थक्क होऊन याचा पुरुषार्थ पाहतच राहिले. देव कारागृही होते, हनुमंते देखिले अवचिते, संहार करूनी लंके भोवते विटंबुनी पाडिले श्रीराम. देव रावणाच्या कारागृहात होते. हे हनुमंताने पाहिल्यावर त्याने अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून त्यांची विटंबना करून त्यांना लंकेभोवती फेकून दिले. उसिणे घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे,
मोठे कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य वाटे श्रीराम. रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने उट्टे काढले. त्याने राक्षसांची पाळेमुळे खणून काढली. या पृच्छकेतूच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोचरे मारी. लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे श्रीराम. रावण सिंहासनावर बसला असता तेथे जाऊन हनुमंताने त्यास ठोसे मारले. लंकेमध्ये त्याने निरोध केला, त्यामुळे तेथे उदक मिळेनासे झाले. देवास आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला. मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती श्रीराम. त्याचा तो मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला. त्यांनी मनामध्ये रघुनाथाला करुणेने आळविले. दैत्य आवघे संहारिले, देव तत्काळ सोडिले. प्राणी मात्र सुखी झाले, त्रैलोक्यवासी श्रीराम. तेव्हा त्यांनी सर्व दैत्यांचा संहार केला, देवांना तत्काळ कैदेतून सोडविले आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांना सुखी केले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वायोस्तव निरूपणनाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.